नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी आहे कोमल वासलवार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आपल्या घरामध्ये कुलदेवीचा कळस का असावा हे आज आपण बघणार आहोत. घरात कळस का ठेवावा? एका तांब्याच्या किंवा काशाच्या कळसात पाणी भरून त्यामध्ये आंब्याचे पान टाकून किंवा त्याच्या तोंडावर नारळ ठेवतात. घटावर कुंकवाने स्वास्तिक काढून आपल्या देवघराच्या एका पूर्व बाजूला ठेवून द्यावा. आपल्या हातात उजव्या बाजूला ठेवून द्यावा. अशा पद्धतीची स्थापन आपल्या देवघरामध्ये आपण करावी. तो नारळ बदलायचा नाही. नारळ तोच ठेवायचा. नारळाला एखादा तडा गेला किंवा खराब झाला आणि निदर्शनास आला तर तो नारळ पाण्यामध्ये सोडून द्यावा. त्या जागी दुसरा नारळ द्यावा. कळशामध्ये लावलेले पाणीही दर मंगळवारी बदलावे. आठवड्याला नवीन पाणी लावावे. घरात कुलस्वामीच्या नावाने एखादा कळस नक्कीच स्थापन करावा. या कळशावरून कळस असे म्हणतात. त्यामुळे कुलस्वामी आपल्या घरात आशीर्वाद नेहमी राहते. त्यांची कृपा आपल्यावर सदैव असते. त्यामुळे आपल्या घरावर कधीही कोणती संकट येणार नाही. कुलस्वामिनीची आपल्यावरती नेहमी कृपा राहते. तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये कुलदेवीचा कळस आपण स्थापन करावा. श्री स्वामी समर्थ.